गुड मॉर्निंग. तर आत्ता वाजले आहे सकाळचे 6. तर मी आज थोडी लेटच उठली. 6 वाजलेत. थोडं थोडं आता उजेड पडायला सुरुवात होते. तर उठली, फ्रेश झाली. सकाळच काही मी अंघोळ वगैरे करत नाही, कारण थंडी खूप आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे. तर हे बघा, खूप छान असा व्ह्यू आहे. सकाळी उठल्यावर मला पहिल्यांदा बाहेर बघायला लागतं. मग भले काळोख असू दे किंवा उजाडलेलं असू दे, खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. तर ह्याच बाजूला खंडोबाचं मंदिर आहे, ते आमच्या इथून क्लिअर दिसतं. तर आता मी अभ्यास करायला बसते. सध्या तर मी फक्त बुक्स रीडिंग करते. आणि अभ्यास करायला बसायच्या आधी सूर्य उगवलेला आहे, तर आपण पहिले त्याच्या पाया पडूया. मी तरी पहिल्यांदा पाया पडते आणि त्याच्यानंतर मी माझ्या दिवसाच्या पहिल्या कामाला सुरुवात करते. माझं पहिलं काम काय, थोडासा मी अभ्यास पहिला करते. तर अभ्यास करून झाल्यावरती मला चहाचीही तयारी करायची असते. आणि बाबू उठायच्या आत जेवढा माझा अभ्यास कवर होईल तेवढा मी कवर करण्याचा प्रयत्न करत असते. असं काही मी ठरवत नाही की आज काय करायचं आहे वगैरे. मी बघा आता चहा पण ठेवलं आहे, थोडंसं अद्रक टाकलं आहे, कारण थंडीमुळे सर्दी वगैरे होते म्हणून. तर आता मी चहा गाळून घेते आणि मस्त बाहेर थोडा वेळ बसते चहा पीत. आणि मग मी माझ्या अभ्यासाला सुरुवात करते. मी दुधाचा चहा घेत नाही, मला ॲसिडिटी होते म्हणून. तर मी शक्य होईल तेवढी कोरीच चहा घेते. अशा सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये चहा घेण्याची मजा जी असते ती खूप वेगळी असते. खूप आहे, ट्रेनही चालले, खूप छान व्ह्यू आहे. तर माझ्यासोबत आपले सूर्यदेव पण आले आहेत चहा प्यायला. आणि आत्ता मी अभ्यास करायला सुरुवात केली जस्ट. तर आजची माझी सकाळी अशी गेली आहे. दिवसभराचे मला व्हिडिओ अपलोड करायला नाही मिळत आणि मला ते आवडतही नाही. तर जेवढं शक्य होईल तेवढे मी व्हिडिओ टाकते. आणि हा माझ्यासाठी